Good morning, student. Standard 12, subject physics, mechanical properties of fluids. In mechanical properties of fluids, we have to see in previous video that is the relation between surface tension and surface energy, in which we have to see that the relation between surface tension and surface energy it is काय equal to that dw, which is equal to काय equal to T upon काय सांगितलं होतं त्या ठिकाणी dx, that is the surface energy which is equal to काय सांगितलं होतं त्या ठिकाणी surface tension per unit काय सांगितलं होतं A. आणि from this we have to calculate the value for the surface tension, that is surface tension which is equal to काय सांगितलं होतं surface energy पर युनिट काय घेतलं होतं त्या ठिकाणी एरिया, म्हणजे आम्हाला रिलेशन काय मिळालं होतं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन विच इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट काय मिळालं होतं त्या ठिकाणी एरिया. देन वी हॅव टू सी नेक्स्ट पॉईंट, आपण काय घेतलं होतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला होता. अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये सांगत असताना सांगितलं होतं वेन द लिक्विड विच वेट्स द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सॉलिड, म्हणजे सॉलिडला जर तो पार्शली वेट्स सॉलिड असेल तर पार्शली वेट सॉलिड असेल तर तिथे मिनिस्कस जो फॉर्म होत होता तो मिनिस्कस कॉन्क्यू मिनिस्कस फॉर्म होत होता. त्या ठिकाणचा जो अँगल होता तो कसा असायचा त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल इज फॉर्म म्हणत होतो. जेव्हा मिनिस्कस कसा असायचा कॉन्व्हेक्स नेचरमध्ये असायचा, मिनिस्कस जर कॉन्व्हेक्स नेचरमध्ये फॉर्म झाला तर तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असायचा त्या ठिकाणी ऑप्ट्यूस असायचं. वेट्स तर काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड, म्हणजे लिक्विड जेव्हा डज नॉट वेट द सॉलिड असते त्यावेळेचा अँगल जो असतो तो ऑप्ट्यूस अँगल असते, मिनिस्कस जो असतो तो कॉन्व्हेक्स असतो. ज्यावेळेला लिक्विड जे आहे पार्शली वेट जर सॉलिड असेल तर पार्शली वेट जर सॉलिड असेल तर त्याच्यामध्ये अँगल जो फॉर्म होतोय तो ॲक्यूट अँगल फॉर्म होतोय आणि त्या ठिकाणचा असणारा जो मिनिस्कस आहे तो कसा असतो त्या ठिकाणी कॉन्केव्ह नेचरमध्ये त्या ठिकाणी असतो. कम्प्लिटली वेट जर सॉलिड असेल सॉलिड असेल तर त्या ठिकाणचा अँगल जो आहे तो अँगल कसा असतो त्या ठिकाणी झिरो असतो. आता हा झिरो अँगल घेतल्यानंतर आपण बघितलं हा मिनिस्कस कसा फॉर्म होतोय, म्हणजे एकदा कॉन्व्हेक्स नेचर कसं फॉर्म होते किंवा कॉन्केव्ह नेचर कसं फॉर्म होतंय हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये ऑप्टिस अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये मी इथं आपण दोन फोर्सेस घेतले होते. एक त्या ठिकाणी जे फोर्स होतं ते वेक्टर एपी ज्याला आपण ॲडिटिव्ह फोर्स म्हणत होतो, वेक्टर एसी ज्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणत होतो. जर ॲडिटिव्ह फोर्स हे ॲडिटिव्ह फोर्स जर आमच्या कोहेसिव्ह फोर्सपेक्षा कसं असेल त्या ठिकाणी ग्रेटर असेल तर त्या ठिकाणचं रिझल्टंट फोर्स इज इन द डायरेक्शन ऑफ ॲडिटिव्ह फोर्समध्ये असायचं. त्या ठिकाणचा जो अँगल असायचा तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असायचं त्या ठिकाणी ॲक्यूट असायचं. आणि जेव्हा आम्ही काय सांगितलं ॲडिटिव्ह फोर्स जे आहे स्मॉलर दॅन दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स सांगितलं, म्हणजे कोहेसिव्ह फोर्सपेक्षा जर ॲडिटिव्ह फोर्स जर स्मॉलर असेल तर रिझल्टंट फोर्स आमचा कसा असणार आहे कोहेसिव्ह फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणचा जो मिनिस्कस फॉर्म होणार आहे तो कसा असणार आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स नेचरमध्ये होणार आहे आणि मग तिथला अँगल कसा असायचा ऑप्टिस अँगल असायचा. आता हे आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी बघितलं किंवा कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी आणि त्या ठिकाणी कॉन्कॅव्हिटीचे आपण कंडिशन बघितलं. टुडे वी हॅव टू सी न्यू पॉईंट दॅट इज काय घेणार आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन काय घेणार आहे त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. आता लिक्विड ड्रॉप कशा पद्धतीनं फॉर्म होतो ह्याचा स्टडी आपल्याला त्या ठिकाणी करायचा. म्हणजे वेन अ स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड इज काय सांगितलं त्या ठिकाणी ड्रॉपड ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन सरफेस द लिक्विड विथ आयदर काय होणार आहे त्या ठिकाणी स्प्रेड ऑन द सरफेस ऑर विल फ्रॉम काय होणार आहे त्या ठिकाणी ड्रॉपलेट्स ऑन द काय होणार आहे त्या ठिकाणी सरफेस. म्हणजे एखादा लिक्विडचा ड्रॉप जर खाली पडला तर तो काय होणार आहे एकतर त्या सरफेसवर त्या ठिकाणी तो पसरेल किंवा त्याचे काय होतात त्या ठिकाणी ड्रॉपलेट्स तयार होतील. म्हणजे तो ड्रॉप जो आहे स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड हे जर त्या ठिकाणी प्लेन सरफेसवर पडलं तर लिक्विड विल आयदर काय सांगितलं त्या ठिकाणी स्प्रेड ऑन द सरफेस सांगितलं ऑर फॉर्म काय होणार आहे त्या ठिकाणी ड्रॉपलेट्स ऑन द सरफेस. विच फेनॉमेनॉन विल अकर डिपेंड्स ऑन द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड, म्हणजे हा फेनॉमेनॉन कशावर डिपेंड आहे द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ अ कॉन्टॅक्ट बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड अँड सॉलिड काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस. द सरफेस टेन्शन बिटवीन द लिक्विड अँड एअर ॲज वेल ॲज दॅट बिटवीन सॉलिड अँड एअर विल ऑल्सो हॅव टू बी टेकन इन टू काय सांगितलं त्या ठिकाणी अकाउंट. म्हणजे आपण हा ड्रॉप जो आहे किंवा शेप ऑफ द लिक्विड ऑफ द ड्रॉप असेल ऑन अ सॉलिड सरफेस हा कशावर डिपेंड आहे म्हणून सांगितलंय एकतर त्या ठिकाणी असणारं सरफेस टेन्शन बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड अँड एअर ॲज वेल ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड अँड एअर. आणि मग आपण इथं घेत असताना बघितले लेट थीटा मी तर काय म्हणतो त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला फॉर द गिव्हन काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड लिक्विड पेअरसाठी, म्हणजे सॉलिड लिक्विड पेअरसाठी असणारा जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटले. मग त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी तीन टेन्शन्स घेतलेले आहेत.
फर्स्ट टेन्शन मी घेतलेले या ठिकाणी लिहिले T1 घेतले. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द काय सांगितले त्या ठिकाणी लिक्विड सॉलिड इंटरफेस, म्हणजे त्या ठिकाणचा जो असणारा जो इंटरफेस आहे तो कोणामध्ये आहे, लिक्विड आणि सॉलिड इंटरफेसमध्ये असणार. दुसरा जो घेतलेला आहे फोर्स, ज्याला आपण T2 असं म्हटले, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द काय म्हटले त्या ठिकाणी एअर आणि सॉलिड इंटरफेस असं म्हटले. आणि तिसरा जो घेतलेला आहे T3 घेतलाय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी एअर लिक्विड इंटरफेस. म्हणजे आपण जे सांगत होतो की इंटरफेस त्या ठिकाणी मॉलिक्यूल जो असेल, वॉटर मॉलिक्यूल असेल तिथं असणार आहे, त्या वॉटर मॉलिक्यूलवर एकतर त्याच्यामध्ये लिक्विड सॉलिड इंटरफेस येईल, एकतर तिथं एअर सॉलिड इंटरफेस येईल किंवा त्या ठिकाणी एअर लिक्विड इंटरफेस त्या ठिकाणी येणार आहे. आणि मग ह्या तिघांच्या मधलं जे रिलेशन आहे, ॲज अ फोर्स ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन टेंजेन्शियली टू द सरफेसेस ॲज इन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट. आम्ही काय सांगितलं होतं की आपण या पद्धतीने ॲडिटिव्ह फोर्स घेतलं होतं. आपला वॉटर ड्रॉपलेट मॉलिक्यूल असेल, जर आम्ही काय सांगितलं हा कोलिजिव्ह फोर्स जो आहे तो ग्रेटर झाला असेल तर तिथं जे मिळणारा रिझल्टंट फोर्स आपण सांगत होतो, ते रिझल्टंट फोर्स इट इज इन द डायरेक्शन ऑफ कोणाचे असायचं, तर इट इज इन द डायरेक्शन ऑफ कोलिजिव्ह फोर्स. आणि मग हा जो आपण रिझल्टंट काढलेला आहे त्याला आम्ही काय करतो, तो त्या ठिकाणी टँजंट ड्रॉ करतो. आणि टँजंट ड्रॉ केल्यानंतर इथून अँगल आम्ही काय करत होता, हा आपला सॉलिड घेत होता आणि इथून अँगल इनसाइड द लिक्विड आपण जो मोजत होतो त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. म्हणजे ह्या लिक्विडचं सुद्धा इंटरफेस कसं जात होता, हा जो आहे इकडच्या बाजूला आपण ते घेतलं होतं मटेरियल सॉलिड होतं, इथं जे आपलं आलं होतं म्हणजे हा मिनिस्कस फॉर्म झाला, इथं कोण होतं त्या ठिकाणी लिक्विड होतं आणि इथं कोण नाही म्हणजे काय होतं एअर. म्हणजे आम्ही जे आता सांगितलं की T1 ते सांगितलं फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस म्हटलं, म्हणजे हा लिक्विड आणि हा सॉलिड यांच्यामध्ये असणारा इंटरफेस असेल, एअर आणि सॉलिडमधला इंटरफेस असेल किंवा एअर आणि लिक्विडमध्ये असणारा इंटरफेस त्या ठिकाणी असणार आहे. As the force due to surface tension is tangentially to the surface's contact, direction of T1, T2 and T3 are shown in the काय सांगितले त्या ठिकाणी फिगर. आता आपण इथं फिगर बघणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे की कशा पद्धतीने हा सॉलिड लिक्विड इंटरफेस त्या ठिकाणी फॉर्म होतो. मग आपण इथे कंडिशन लिहिलेली आहे फॉर इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप, म्हणजे ड्रॉप आमचा कसं पाहिजे, समतोल स्थितीला पाहिजे आहे तसं स्फेरिकल नेचरमध्ये किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला जर ड्रॉप असेल तर तिथं कंडिशन काय सांगितलं, तर कंडिशन सांगितलं T2 विच इज इक्वल टू T1 प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी T3 कॉस थिटा. हा थिटा तिथं काय सांगितलं आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यावर मला कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे मी काय करणार, हा T2 घेणार, हा T1 लेफ्ट काढला तर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी T3 काय आलं त्या ठिकाणी कॉस थिटा. अँड मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द कॉस थिटा. मला कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस थिटा काढायचं असेल तर मी काय घेणार इथं T2 मायनस T1 अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी T3 येणार आहे. म्हणजे आम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी T2 मायनस T1 अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी T3 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी कॉस थिटा. फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉलोइंग केसेस. म्हणजे आपण फिगर एक दोन बघणार आहे, इथे एक फिगर ए आपण म्हणणार आहे फिगरला आणि दुसरी फिगर इथं बी आपण काढणार आहे. त्या दोन फिगर आपण या ठिकाणी बघणार आहे, कशा कुठल्या कंडिशननुसार, या कंडिशननुसार. म्हणजे काय सांगितलं T2 मायनस T1 अपॉन काय सांगितले त्या ठिकाणी T3 सांगितले. T2 म्हणजे काय सांगितलं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर सॉलिड इंटरफेस घेतला. T1 म्हणजे काय सांगितलं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस घेतला. आणि T3 म्हणजे काय घेतलंय, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द एअर लिक्विड काय सांगितलं त्या ठिकाणी इंटरफेस घेतले. आता आपण बघायला सांगितलं होतं की आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये मिळत असताना एक तर तो ॲक्यूट अँगल आहे आणि दुसरा अँगल कुठला मिळाला आपल्याला, ॲब्ट्यूज अँगल मिळाला. पहिला जो आपण घेणार आहे, ही जी पहिली फिगर आपण हे फिगर काढणार आहे ती कोणासाठी काढूया आपण त्या ठिकाणी फॉर द ॲक्यूट अँगल काढू. ॲक्यूट अँगल केव्हा फॉर्म होणार आहे, जेव्हा तो लिक्विड आहे तो लिक्विड कसं करणार आहे, पार्शली वेट्स द सॉलिड त्या ठिकाणी असणार आहे. आणि पार्शली वेट्स द सॉलिड असेल तर तिथं मिनिस्कस कुठला फॉर्म होणार आहे, तर त्या ठिकाणी मिनिस्कस फॉर्म होत असताना कॉन्केव मिनिस्कस त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये इथं आकृती काढलेली, हा जो पोर्शन घेतलेला आहे दिस इज काय घेतलं त्या ठिकाणी सॉलिड पोर्शन त्या ठिकाणी येतो. आता इथं फोर्स ॲक्ट झालेले आहेत, कुठले कुठले फोर्स ॲक्ट आहेत, तर इथं आपण घेतलेलं आहे दिस फोर्स आपण काय सांगणार आहे त्या ठिकाणी T2 घेणार. या ठिकाणचं जे फोर्स आहे ते T2 घेतलं. इकडचं जो आहे तो फोर्स काय घेतला त्या ठिकाणी T1 घेतला. आणि ह्या ठिकाणचं जे आपल्याला दिसेल थर्ड फोर्स आपण एक काढणार आहे, म्हणजे त्या ठिकाणचं T3 आपण घेणार. आता आपण जर घेतलं तर हा आपल्याला या ठिकाणी हे जे मिळालेलं आहे ते T3 फोर्स आपल्याला दिसतं. आता इथं मिनिस्कस फॉर्म करणार आहे, म्हणजे आता आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतं. आपल्याला या पद्धतीनं
हा इथं जो अँगल आहे तो आपण अँगल काय घेतला थीटा. म्हणजे आता हे काय आहे तर इथं आम्हाला हा ड्रॉपचं दिसलाय, हे लिक्विड नेचर कुठलं आहे त्या ठिकाणी त्याचं लिक्विड नेचर. आता तुम्ही फिगरमध्ये जर बघितलं तर काय दिसतंय, हा सॉलिड घेतला, हा लिक्विड घेतला आणि इथं जो आहे तो कोण आहे त्या ठिकाणी एअर आहे. म्हणजे हा लिक्विड ड्रॉप जो आहे तो 3 इंटरफेस झालं. एक तर त्याचा एअर लिक्विड इंटरफेस असेल किंवा काय म्हणणार आहे इथं एअर आणि सॉलिडचा इंटरफेस असेल किंवा इथं लिक्विड आणि सॉलिडचा इंटरफेस त्या ठिकाणी असणार. मग इफ T2 इज ग्रेटर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी T1. T2 म्हणजे कोण सांगितलं तर फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द एअर सॉलिड इंटरफेस हा कसा पाहिजे त्या ठिकाणी ग्रेटर पाहिजे. कुणापेक्षा ग्रेटर पाहिजे त्या ठिकाणी T1 पेक्षा. म्हणजे T1 हा काय झाला त्या ठिकाणी स्मॉलर झाला, T2 हा काय झाला ग्रेटर झाला. तर आम्ही काय सांगणार आहे T2 मायनस T1. T2 मायनस T1 हा जो आहे तो कसा होणार आहे त्या ठिकाणी स्मॉलर होणार आहे दॅन दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी T3 पेक्षा. म्हणजे T2 मायनस T1 इज स्मॉलर दॅन T3 असेल तर कॉस थिटा काय होणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या कंडिशनला कॉस थिटा इज काय झाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. कॉस थिटा इज काय झालं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झालं. अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज कसं मिळणार आहे त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल असं मिळणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी विच इज शोन ॲज शोन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फिगरमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय T2 जो आहे तो लेस दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी T1. आता हा जो घेतला हा T2 आपण घेतला, दिस वन काय घेतला त्या ठिकाणी T1 घेतला. आणि जो आम्हाला T3 आणि जो काढणार आहे तो आपल्याला इथं असं एक आपण T3 काढू. इथं आपण दिस वन काय घेतला त्या ठिकाणी T3 घेतला. आता T3 घेत असताना इथं जो आहे तो लिक्विड ड्रॉप आपण असा काढूया. तर हा लिक्विड ड्रॉप आम्हाला मिळाला. हा काय मिळाला मला लिक्विड ड्रॉप त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे हा लिक्विड झाला. इथं जे नेचर दिसते ते एअर आहे, इथं जे आहे ते काय दिसतं त्या ठिकाणी सॉलिड दिसतं. आता आम्ही काय सांगितलंय की सांगत असताना सांगितले की T1 हा आता काय सांगितलं मगाचं इंटरप्रिटेशन सांगितलं की T2 हा ग्रेटर आहे कुणापेक्षा T1 पेक्षा. म्हणून आम्ही काय सांगितलं T2 मायनस T1 घेतलं विच इज लेस दॅन काय सांगितले त्या ठिकाणी T3 सांगितले. त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय झाला त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी ॲक्यूट झाला, कॉस थिटा काय आला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला. आता दुसरा जो घेणार आहे ती कंडिशन कोणासाठी घेणार आहे आपण त्या ठिकाणी ऑप्टिक्ससाठी. दुसरी कंडिशन कोणासाठी घ्यायची ऑप्टिक्ससाठी. आता ऑप्टिक्ससाठी जर आम्ही घेतलं तर ऑप्टिक्ससाठी कंडिशन आम्ही काय सांगणार आहे तर इथं सांगितलंय T2 जो आहे तो T2 काय सांगितलंय त्या ठिकाणी लेस दॅन सांगितलंय कुणापेक्षा त्या ठिकाणी लेस दॅन कुणापेक्षा त्या ठिकाणी T1 पेक्षा. आणि मग T1 पेक्षा जर लेस असेल तर आम्ही काय सांगणार या ठिकाणी कंडिशन T1 मायनस T2 हा घेणार. कारण मोठा कोण आहे T1 आहे, T1 मायनस काय घेतला त्या ठिकाणी T2 घेतला विच इज काय त्या ठिकाणी लेस दॅन काय घेतलं त्या ठिकाणी T3. म्हणजे T1 मायनस T2 आहे हा T3 पेक्षा लहान असेल तर या ठिकाणी कॉस थिटा जो आहे तो कॉस थिटा इज काय येणार त्या ठिकाणी निगेटिव्ह. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली त्या ठिकाणी निगेटिव्ह आली. कॉस थिटा निगेटिव्ह आला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आपण इथं काढलेला आहे जिथं तुम्हाला जो दिसतो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा आम्हाला कसा दिसतो त्या ठिकाणी ऑप्टिक्स त्या ठिकाणी आम्हाला दिसणार आहे. म्हणजे कंडिशन काय सांगितली त्याच्यामध्ये सांगताना सांगितलं T2 हा ग्रेटर आहे T1 पेक्षा म्हणून T2 मायनस T1 घेतला विच इज लेस दॅन कोणापेक्षा आला T3 पेक्षा आला. म्हणून T3 इथं असणारा कॉस थिटा काय झाला पॉझिटिव्ह झाला. कॉस थिटा पॉझिटिव्ह असल्यामुळे तो काय आला त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल आला. जर आम्ही पुढच्या कंडिशनमध्ये काय सांगितलं T2 हा काय त्या ठिकाणी लेस आहे T1 पेक्षा सांगितलं आम्ही सांगितलं हा T1 मायनस काय घेतला त्या ठिकाणी T2 घेतला. हा T1 मायनस T2 विच इज लेस दॅन कुणापेक्षा घेतला T3 घेतला. कॉस थिटा हा काय झाला त्या ठिकाणी निगेटिव्ह झाला. म्हणून अँगलचं नेचर कसलं आलं आमचं त्या ठिकाणी ऑप्टिक्स नेचर त्या ठिकाणी आलेलं आहे. तिसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलं इफ सांगितलं. आता एकामध्ये T1 मायनस T2 होतं, एकामध्ये T2 मायनस T1 होतं आणि इथं आम्ही सांगितलं इफ T2 मायनस T1 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी T3 आलं. बरोबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं T2 मायनस T1 जो आहे तो पुन्हा इतका त्या ठिकाणी T3 इतका असेल तर त्या ठिकाणी कॉस थिटा जो आहे तो कॉस थिटा विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 1 आला. म्हणजे थिटा हा नियरली इक्वल टू कोणा इतका आला त्या ठिकाणी 0. म्हणजे थिटाची व्हॅल्यू 0 असते म्हणजे सॉरी कॉस 0 जेव्हा असतोय ते थिटाची व्हॅल्यू कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते त्या ठिकाणी 1 असते. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते त्या ठिकाणी 0 असते.
म्हणजे अशा पद्धतीने कॉस 180ला तुम्ही गेला तर ती व्हॅल्यू काय होत्या त्या ठिकाणी निगेटिव्ह होत्या. म्हणजे इथं थीटाची व्हॅल्यू जेव्हा 0 असणार आहे ते कॉस थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे त्या ठिकाणी 1 असणार आहे. म्हणजे थीटाची व्हॅल्यू 0 झाली तर कॉस थीटा 1 आला. म्हणजे त्यावेळेला आपण कंडिशन काय मिळाली T2 - T1 विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी T3. म्हणजे आपण जो घेतलेला T2 जो सांगितला एअर सॉलिड इंटरफेस मायनस काय केले त्या ठिकाणी लिक्विड सॉलिड इंटरफेस घेतला विच इज इक्वल टू पुन्हा इतकाला त्या ठिकाणी एअर लिक्विड इंटरफेस इतका येत असेल तर तिथला अँगल थीटा किती असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार आहे. चौथी कंडिशन जर सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं इफ T2 - T1 जो आहे तो T2 - T1 ग्रेटर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी T3 सांगितलं. म्हणजे T2 - T1 हा ग्रेटर दॅन T3 असेल किंवा काय सांगितलं T2 ग्रेटर दॅन काय असेल त्या ठिकाणी T1 + T3 असेल तर त्यावेळेला कॉस थीटा जो आहे तो 1 पेक्षा कसा असतो त्या ठिकाणी ग्रेटर असतो. आणि दिस इज कंडिशन इज काय सांगितलं विच इज इम्पॉसिबल सांगितलं. मग ह्या कंडिशनमध्ये काय होणार आहे जो लिक्विड जे असणार आहे ते स्प्रेड्स ओव्हर द काय होणार आहे त्या ठिकाणी सॉलिड सरफेस आणि त्या ठिकाणी ड्रॉप विल नॉट बी काय सांगितले त्या ठिकाणी फॉर्म. ड्रॉप विल नॉट बी काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म. म्हणजे इथे ह्या कंडिशनला काय होणार आहे लिक्विड जे आहे ते सगळं काय होणार आहे त्या ठिकाणी स्प्रेड होणार आहे. म्हणजे पहिली कंडिशन काय सांगितली होती त्या ठिकाणी इफ T2 जो आहे ग्रेटर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी T1 सांगितलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं T2 - T1 जो आहे तो लेस दॅन कोणापेक्षा झाला T3 पेक्षा. तिथं कॉस थीटा कसा आला त्या ठिकाणी कॉस थीटा पॉझिटिव्ह आला. अँगल काय झाला त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल झाला. दुसरी कंडिशन होती T2 हा लेस दॅन काय झाला त्या ठिकाणी T1. म्हणजे आम्ही काय सांगितलं T1 - T2 हा काय झाला लेस दॅन T3 झाला. कॉस थीटा इज काय झाला त्या ठिकाणी निगेटिव्ह झाला. कॉस थीटा निगेटिव्ह झाला तर अँगल आम्हाला काय मिळाला त्या ठिकाणी ऑब्ट्यूस मिळाला. जर आम्ही सांगितलं T2 - T1 हा T3 इतका झाला तर तिथं थीटाची व्हॅल्यू किती येणार आहे 0. म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते 1 येत्या. त्यावेळेला तो ड्रॉप आपल्याला दिसणार आहे तिसऱ्या कंडिशनमध्ये. चौथ्या कंडिशनमध्ये काय सांगितलंय जर T2 - T1 हा ग्रेटर दॅन T3 असेल T2 इज ग्रेटर दॅन T1 + T3 असेल तर तिथं कॉस थीटा 1 पेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे. 1 पेक्षा मोठा असेल तर त्या ठिकाणी लिक्विड ड्रॉप जो आहे तो त्या ठिकाणी तयार होणार नाही. त्यावेळी लिक्विड काय होणार आहे स्प्रेड्स ओव्हर द काय होणार आहे त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. नेक्स्ट पॉईंट फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय सांगितलं होतं अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी लिक्विड अँड सरफेस ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी लिक्विड. आता मेजर्ड विदिन द लिक्विड असेल तर त्याच्यानुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण त्या ठिकाणी ठरवलं होतं. आता आपण बघायला सांगितलं होतं जर नेचर जर तिथं काय असेल मिनिस्कस कॉन्केव्ह असेल तर तिथं ॲक्यूट अँगल फॉर्म होता. मिनिस्कस जर त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स झाला तर त्या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल काय होत होतं त्या ठिकाणी फॉर्म होत होता. मग अशा आपण शेप ऑफ द लिक्विड पण त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर शेप ऑफ द लिक्विडमध्ये सुद्धा आम्ही कंडिशन सांगितलेल्या होत्या. जर आम्ही सांगितलं होतं की T2 - T1 असेल विच इज लेस दॅन द कोणापेक्षा असेल T3 पेक्षा असेल तर तिथं कॉस थीटा पॉझिटिव्ह असेल. कॉस थीटा पॉझिटिव्ह आला तर तिथं अँगल कसा होणार होता ॲक्यूट अँगल होणार. पुढची कंडिशन काय सांगितली होती T1 - T2 इज लेस दॅन T3 असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं होतं कॉस थीटा जो आहे तो निगेटिव्ह येईल आणि त्या ठिकाणचा अँगल कसा येईल ऑब्ट्यूस अँगल. जेव्हा आम्ही सांगितलं की T2 - T1 हा T3 इतका येईल त्यावेळी कॉस थीटाची व्हॅल्यू काय येईल त्या ठिकाणी 1 येईल. म्हणजे थीटा हा काय असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार आहे. आणि शेवटच्या कंडिशनमध्ये सांगितलेलं होतं की जर कॉस थीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर झाली तर तो लिक्विड काय होणार आहे त्या ठिकाणी स्प्रेड त्या ठिकाणी ऑन द सरफेसवर त्या ठिकाणी स्प्रेड होणार होतं. म्हणजे ड्रॉप त्या ठिकाणी फॉर्म होणार नाही. म्हणजे आता इथं परत फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठले आहेत तर पहिलं सांगितलेलं आहे द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट. सॉलिड इन कॉन्टॅक्ट त्याचं लिक्विड आणि सॉलिड कॉन्टॅक्टमध्ये त्याचं नेचर कसं आहे त्याच्यावर सुद्धा काय त्या ठिकाणचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे अशुद्धता आपण म्हणतो मराठीमध्ये. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जो आपण लिक्विड जे घेतलेलं आहे त्या लिक्विडमध्ये जर इम्प्युरिटीज असतील तर इम्प्युरिटीज असतील तर त्या ठिकाणचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार आहे त्या ठिकाणी चेंज होणार आहे. म्हणजे तिथे काय होणार आहे त्या ठिकाणी बदलणार आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो काय सांगितलं फॅक्टर्स अफेक्टिंगवर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर अफेक्ट करणारा तो आहे टेम्परेचर ऑफ अ लिक्विड. म्हणजे टेम्परेचर ऑफ लिक्विडमध्ये काय सांगितलं एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ अ लिक्विड. म्हणजे एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ अ लिक्विड म्हणजे टेम्परेचर ऑफ द लिक्विड जर त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेलं तर डिक्रीजेस काय सांगितलं त्या ठिकाणी
डिक्रीजेस इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय सांगणार आहे एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ अ लिक्विड डिक्रीजेस इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे टेम्परेचरमध्ये जर वाढ व्हायला लागली तापमान जर त्या लिक्विडचं काय झालं त्या ठिकाणी वाढलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे त्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत जाणार आहे त्या ठिकाणी डिक्रीज होत जाणार आहे आणि म्हणून वाक्य पुढे दिलेलं आहे फॉर अ गिवन पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट अ गिवन काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर म्हणजे एका गिवन टेम्परेचरला तिथं असणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो कसा असतो त्या ठिकाणी कॉन्स्टंट असते असं आपल्याला त्यामध्ये टेबल दिलेलं आहे त्या टेबलमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सॉलिड इन कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी दिलेले आहे पुन्हा कुणासाठी दिलेले आहेत तर त्या ठिकाणी प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास मगाशी जो आपण घेतला होता झिरो अँगल फॉर्म होता तो कुणामध्ये तर त्या ठिकाणी प्युअर वॉटर आणि ग्लास सरफेस असेल क्लीन ग्लास असेल तर तिथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे झिरो असणार आहे जर त्या ठिकाणी क्लोरोफॉर्म विथ काय असेल त्या ठिकाणी क्लीन ग्लास असेल तर तिथं सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे झिरो असणार आहे जर ऑर्गॅनिक लिक्विड्स विथ क्लीन ग्लास असेल तर तिथं सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे त्या ठिकाणी झिरो असणार आहे जर त्या ठिकाणी घेतला इथर विथ काय घेतला त्या ठिकाणी क्लीन ग्लास घेतला तर अँगल किती असणार आहे 16 डिग्री असणार आहे केरोसिन विथ क्लीन ग्लास असेल तर तो किती असणार आहे 26 डिग्री असणार आहे वॉटर विथ पॅराफिन असेल तर त्या ठिकाणी तो 107 डिग्री असणार आहे आणि मर्क्युरी विथ काय असेल त्या ठिकाणी क्लीन ग्लास असेल तर तो किती असणार आहे त्या ठिकाणी 140 डिग्री असणार आहे म्हणजे काय झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी झिरोपासून म्हणजे त्या ठिकाणी व्हॅरी होत गेलेले आहेत मग एका ठिकाणी आपल्याला ॲक्यूट दिसणार आहे एका ठिकाणी तो आपल्याला ऑब्ट्यूज दिसणार आहे आणि काही ठिकाणी तो आम्हाला कसा दिसला त्या ठिकाणी झिरो दिसलेला आहे हा आपण परत नेक्स्ट पॉईंट आपण घ्यायचा आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन द काय घेणार आहे त्या ठिकाणी सरफेस टेन्शन नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टेकन इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन म्हणजे इथं इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी आणि सरफेस टेन्शन इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन त्यातला पहिला जो पॉईंट घेणार आहे त्याला आपण इफेक्ट ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी इम्प्युरिटी मग अशी आपण बघितलं होतं द इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड असेल तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार आहे आपण मगाशी बघितलं होतं आता इथे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतोय तो आपण या ठिकाणी बघायचा आहे त्या सोल्युबल सबस्टन्सेस सच ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन सॉल्ट दॅट इज सोडियम क्लोराईड इज डिझॉल्व इन काय म्हणतो त्या ठिकाणी वॉटर म्हणजे पाण्यामध्ये ते काय होते टोटली डिझॉल्व होते जेव्हा ते डिझॉल्व होत आहे त्यावेळेला सरफेस टेन्शन जे आहे त्या सोल्युशनचं सरफेस टेन्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजेस म्हणजे आम्ही काय सांगितलं सोल्युबल सबस्टन्स सच ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन सॉल्ट ज्याला आपण मीठ असं म्हणतो सोडियम क्लोराईड विच इज डिझॉल्व इन काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीठ जे आहे ते पाण्यामध्ये काय होतं टोटली डिझॉल्व होते जेव्हा ते डिझॉल्व होणार आहे त्यावेळी त्या सोल्युशनचं सरफेस टेन्शनमध्ये काय चेंज होतं तर त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन हे काय होतं ते असते त्या ठिकाणी इन्क्रीज होत असते म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर जो आहे तो सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस झाले दुसरं आहे स्प्रँगली सोल्युबल सबस्टन्स आहे स्प्रँगली सोल्युबल सबस्टन्स घेतलेला आहे म्हणजे पाण्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये विद्राव्य असणार आहे स्प्रँगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज काय म्हटलंय त्या ठिकाणी फिनॉल घेतला और काय घेतलाय त्या ठिकाणी डिटर्जंट घेतलं फिनॉल और काय सांगितलं त्या ठिकाणी डिटर्जंट इज मिक्स्ड विथ काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस म्हणजे ज्यावेळेला आपण डिटर्जंट पाण्यामध्ये घालणार आहे त्यावेळी त्याचं सरफेस टेन्शन काय होणार आहे त्या ठिकाणी डिक्रीजेस होणार आहे फॉर एक्झाम्पल डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश द काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोथ सांगितलं ड्यू टू दिस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय होणार आहे त्या ठिकाणी डिक्रीजेस होणार आहे अँड वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी फॅब्रिक्स अँड इज एबल टू रिमूव्ह टफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्टन्स म्हणजे आपण जर बघितलं ज्यावेळी सरफेस डिटर्जंट जो आहे तो पाण्यामध्ये काय केलं त्या ठिकाणी ॲड केला तर त्या ठिकाणी तो पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याचं सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय होणार आहे त्या ठिकाणी डिक्रीजेस होणार आहे एक्झाम्पल आपण घेताना सांगितलं की डिटर्जंट पावडर जे आहे ते आपण कपडे धुण्याची पावडर म्हणतो ती काय केली पाण्यामध्ये त्या ठिकाणी आपण मिक्स केली तर त्या पाण्याचं सरफेस टेन्शन काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस झालं ते सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे वॉटरचा मेक्स गुड कॉन्टॅक्ट्स विथ काय येणार आहे त्या ठिकाणी क्लोथ बरोबर येणार किंवा फॅब्रिक्स बरोबर त्या ठिकाणी येणार आहे अँड इज एबल टू रिमूव्ह द काय सांगितलं त्या ठिकाणी टफ स्टेन्स आपण जाहिरातीमध्ये बघतो सर्फ एक्सेलची जाहिरात असेल किंवा कुठलीही आपण एरियाची वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये दाखवलं जातं की एकामध्ये ऑर्डिनरी पावडर किती घातली जाते एकामध्ये सर्फ एक्सेल घातलं जातं आणि मग तो स्टेन जो आहे तो त्या ठिकाणी फॅब्रिकपासून कसा बाहेर पडला जातो म्हणजे इथं काय झालं आहे
की त्या वॉटर ज्याच्या आपण डिटर्जंट त्याच्या पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळं त्या ठिकाणी त्या वॉटरचा जो सरफेस टेन्शन तो डिक्रीज जातो आणि तिथं असणाऱ्या वॉटरचा कॉन्टॅक्ट हा त्या क्लोथच्या कुठं होतो, फॅब्रिकशी येतो आणि फॅब्रिकशी आल्यानंतर तो स्टेन्स काय होतो, त्या ठिकाणी टफ स्टेन्स जो असतोय तो टफ स्टेन्स काय होतो, रिमूव्ह होण्यासाठी त्या ठिकाणी मदत मिळते. तिसरं सांगितलंय when insoluble impurity is added into काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर, when impurity gets added to any काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड when insoluble impurity is added into water surface tension of the water काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे आम्ही जे सांगितलं की when soluble impurity जे आहे ते आपण काय करणार आहे, ॲडेड करणार आहे. कशामध्ये ॲडेड करणार आहे, तर वॉटरमध्ये. जे इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे ती ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही, सोल्युबल असणार नाही, त्यावेळेस त्याचं सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय होतं, त्या ठिकाणी डिक्रीजेस होते. when impurity gets added to any liquid and cohesion force of that liquid काय होणार आहे, त्या ठिकाणी डिक्रीजेस which affects the angle of contact, hence the shape of the काय सांगितलं त्या ठिकाणी मेनिस्कस. म्हणजे ही इम्प्युरिटी जेव्हा आपण ॲड केली जाते, मग अशा आपण सांगितलं होतं की त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतं, त्या ठिकाणी चेंजेस होतो. तर इथं कोहेजिव्ह फोर्स ऑफ दॅट लिक्विड काय झालं, त्या ठिकाणी डिक्रीजेस झालं विच अफेक्ट्स द काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड हेन्स शेप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मेनिस्कस. इफ मर्क्युरी गॅदर्स डस्ट देन इट्स सरफेस टेन्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी रिड्युस्ड. इट डज नॉट फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेरिकल ड्रॉपलेट्स अनलेस द डस्ट इज कम्प्लिटली काय सांगितलं त्या ठिकाणी रिमूव्ड. म्हणजे आपण मर्क्युरी गॅदर्स डस्ट घेतलं देन द सरफेस टेन्शन त्याचा काय झाला, कमी झाला आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळं इट डज नॉट फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेरिकल ड्रॉपलेट्स, म्हणून त्याचा स्पेरिकल ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी फॉर्म होणार नाही. कधीपर्यंत ते स्पेरिकल ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी तयार होणार नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये असणारं जे डस्ट आहे ते डस्ट कम्प्लिटली रिमूव्ह होत नाही तोपर्यंत त्याला स्पेरिकल नेचर येणार नाही. नेक्स्ट आपण जो घेणार आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता टेम्परेचरचा इफेक्ट कसा होतोय, तर इन मोस्ट लिक्विड्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. म्हणजे इथं मोस्ट लिक्विडमध्ये जसं टेम्परेचर वाढत गेलं तर त्याचं सरफेस टेन्शन काय होत जाते, त्या ठिकाणी डिक्रीजेस होत जाते. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे त्या ठिकाणी. जे न्यू कॉटन फॅब्रिक आपण जर घेतलं, फॉर एक्झाम्पल इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक शुड बी वॉश्ड इन कोल्ड वॉटर. म्हणजे आपण एखादं नवीन कापड आणलं तर किंवा एखादं नवीन कपडे आणले तर ते काय करतो, आपण थंड पाण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी स्वच्छ करत असतो किंवा धुत असतो. इन दिस केस वॉटर डज नॉट मेक काय सांगितलं त्या ठिकाणी गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक ड्यू टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी हायर सरफेस टेन्शन. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतंय, वॉटर डज नॉट त्या ठिकाणी मेक गुड कॉन्टॅक्ट. मग अशी जसं आपण सांगितलं इम्प्युरिटी आपण ॲड केली म्हणजे डिटर्जंट पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर तिथं काय झालं की वॉटरचा गुड कॉन्टॅक्ट हा त्या ठिकाणी फॅब्रिकशी झाला. मात्र इथं काय झालं आहे की इथं कोल्ड वॉटर असल्यामुळं त्याचा फॅब्रिकशी कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे ड्यू टू इट्स कशामुळे होणार नाही, तर ड्यू टू इट्स हायर काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन द फॅब्रिक डज नॉट लुजेस इट्स कलर सांगितले. त्यामुळे फॅब्रिकचा जो कलर आहे तो कलर त्यातून निघणार नाही. बिकॉज ऑफ दिस म्हणजे कशामुळं झालं, तर त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन इन्क्रीज झाल्यामुळं. त्यानंतर पुढं सांगितलं इन हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह टफ स्टेन्स ऑन फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. मग आपण एखादा बघितलं की डाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असेल किंवा एखादा कपडा त्या ठिकाणी जास्त मळला असेल तर ते टफ स्टेन्स लवकर जात नाही, म्हणून आम्ही काय करतो त्याला गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडवतो. म्हणजे हॉट वॉटर इज यूज्ड टू काय सांगितलं त्या ठिकाणी रिमूव्ह टफ स्टेन्स ऑन फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लोअर सरफेस टेन्शन. म्हणजे कोल्ड वॉटरमध्ये सरफेस टेन्शन कसं असते त्या ठिकाणी हायर असते आणि आपण हॉट वॉटर घेतलं तर तिथं सरफेस टेन्शन काय होतं ते त्या ठिकाणी लोअर होत जाते. इन द केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीज इन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे मोल्टन कॉपर असेल किंवा त्या ठिकाणचं मोल्टन कॅडमियम असेल तिथं सरफेस टेन्शन काय होतं, जसं तुम्ही त्याला टेम्परेचर इन्क्रीज करत जा तसं सरफेस टेन्शनसुद्धा काय होत जाते त्या ठिकाणी वाढत जाते आणि मग द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम्स काय सांगितलं त्या ठिकाणी 0 ॲट काय सांगितले त्या ठिकाणी क्रिटिकल टेम्परेचर.